प्रशांत कोरटकर विरोधातला तपास अपूर्ण का असा सवाल उपस्थित करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांना नोटीस बजावली आहे। नागपूरमधील प्रशांत कोरटकर यांना छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणाला जवळपास 1 वर्ष उलटून गेलेलं आहे। मात्र अद्यापही या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाहीये। या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरला सरकारमधनं कुणाचं संरक्षण आहे का असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी उपस्थित केला। सरकार या प्रकरणामध्ये गंभीर नसेल तर यापुढे न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। अजूनपर्यंत जी काय ते चार्जशीट होऊन ते पुढं सगळं प्रकरण जायला पाहिजे होतं ते गेलेलं नाही। आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत होतो, पण वेगवेगळी कारणं देत ते कशामुळं थांबवलं आहे, ते पुढं कुठं कोण त्याचे रक्षक आहेत का शासनामध्ये, अशी एक शंका आम्हाला निर्माण झाल्यामुळं काल आमचे वकील ॲडव्होकेट आशिम सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू।